ए चल येऊ का? अहो थांबा ना, ही घ्या बॉटल आणि 2च मिनिटं थांबा, फक्त चपाती भाजायची राहिली. अरे किती वाजले? तुझा अजून डबा नाही झाला? एवढा उशिरा कुठं? 8 वाजता उठायची रोज तू. अहो झालंय ना, फक्त चपात्याच राहिले, ते भाजी आवरली ना. अरे तुला उशीर होतोय, मला रोज 15-20 मिनिटं उशीर होतोय. मालक रोज पैसे कापितो पगारातले. अहो असू दे की, आली की लगेच चपाती खाय. पोराला सांभाळायचं म्हणलं तर ते पोरगा रडत असतं एकीकड, राडा पडलेला असतो एकीकड, कपड्याच्या गाड्या नाहीता, अंथरुणाच्या अजून गाड्या नाहीता, फरशी पुसलेली नाही. काय करते तू घरात? आणि अजून म्हणते 10-15 मिनिटं लागते चपात्या करायला. अहो चुकलं रे. रोज 10-15 मिनिटं उशीर होतोय. तू काय करते नेमकं? मला तुझा आहे ना आज काहीच डबा नको, मी बाहेर खातो आपला, मी काय गरज नाही. अहो घेऊन जा डबा. बायकोशी एवढ्या रागात बोलण्यापेक्षा हेच जर आपण प्रेमाने बोललो तर त्याचा काय परिणाम होतो ते सुद्धा आपण पाहूया. होय ग, येऊ का मी? कुठे चाललाय? ही बॉटल घेऊन जा आणि 5 मिनिटं थांबा, चपात्या भाजून आली लगेच. अगं असू दे, उशीर झाला असेल ना तर नको काय, मी खाईल बाहेर काय पण. अजिबात बाहेर काय खायचं नाही, तेवढाच लय चटका आहे तुम्हाला बाहेर खायचं. हा हिथं कोणी केलेलं काय? कुत्र्याला घालू का मी? एकतर एवढ्या लांबून जाऊन भाजीपाला आणती, सकाळी लवकर उठायचं, पोरांचं करायचं, धुणं भांडी, स्वयंपाक, नाश्ता सगळं मी एकटीने करायचं. तुम्हाला आयतं केलेलं घेऊन जावं नाही? अगं पण उशीर झालाय ना, मला मालक खवळते ना. तुम्हाला नाही काय बोला येतोय? हिथं कसं गुलू गुलू बोला येतं, मग तिथं का नाही येत बोलायला? अगं मला खूप वाईट वाटतं, तुला माझ्यामुळे लवकर उठावं लागतं, पण मला त्याच्याबद्दल काही नाही म्हणणं. असू दे. हिथं केलेलं काय गिळवा ना, काय घरी केलेलं असू दे ना, तो उशीर झालाय ना असं पण. आणि अजिबात एक पाऊल बी पुढे टाकायचं नाही. जर गेला ना तर माझ्यासारखी वाईट कोण नाही, कळलं का? तशी पण तुझ्या इतकं वाईट कोणीच नाहीये. काय म्हणला? काय नाही. आलीच डबा घेऊन लगेच. मोडली का हाऊस? बायकोवर प्रेमाने बोलायची.